हाय हॅलो नमस्कार मंडळी. आता वाजले 4. मी आलो आहे घरला. म्हणजे दुपारी गेलो तर मी द्राक्षाच्या बाग शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकलेलंच आहे. म्हणजे आमच्या चुलत सासू सासरे आहेत, त्यांनी द्राक्षाचा बाग केलेला आहे त्यांच्या शेतात. मग ते काल काढायला लागल्या द्राक्षे त्यांनी. मग या खायला द्राक्षे काढायला लागलो म्हटल्यावर आम्ही गेलतो. आणि तिथं गेल्यावर आम्हाला खायला केवढं दिलेलं आहे बघा. म्हणजे उद्या जाणार आहे दादा कोल्हापूरला. मग तिथं पोरं ते नाहीत खात्यात म्हणून किती द्राक्षे आणि किती चिक्कू दिलेला त्याला दाखवतो तुम्हाला. हे बघा बुट्टी भरलेलं आहे, पिशवी भरून दिलीत आणि चिक्कू बघा एवढं दिलेलं आहे. आता उद्या जाणार आहेत दादा कोल्हापूरला. पोरं आहेत तिथं खात्यात म्हणून घेऊन जावं म्हणून एवढं द्राक्षी आणि एवढं चिक्कू दिलेलं आहे. कसं आहे ना मंडळी, शेतकऱ्यांचं मन म्हणजे खूप मोठं असते. व्यापार करणारे 1-2 एवढं द्राक्षे टाक म्हटलं टाकत नाही. त्यांचं पण म्हणजे त्यांचा विचार कसा आहे, आम्ही विकत आणलेला असतोय त्यामुळं आम्हाला परवडत नाही. खरं शेतकऱ्याला हे पण पिकवायला किती कष्ट लागतं आहे ते तुम्हाला नाही कळणार. ह्याला औषध किती मारायला लागतं आहे आणि किती व्यवस्था करायला लागतं आहे शेतकऱ्याला पण. त्याचं पण कष्ट खूप असतं आहे. खरं ते विचार करत नाही. असं बुट्टी भरून द्यायला मग धाडस करतात ते, म्हणून म्हणतात # शेतकरी. काय बरोबर ना.